नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गीता स्टडी झोन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत जोडाक्षर म्हणजे काय। आता जोडाक्षर कसे तयार होतात? दोन व्यंजने किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्रित येऊन शेवटी स्वर मिसळतो, त्याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर असे म्हणतो। म्हणजे कसं हे बघा, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, जेव्हा अशी कन्सेप्ट तयार होते तेव्हा काय जोडाक्षर तयार होतं। म्हणजे कसं, उदाहरण बघूया। विश्वास, यामध्ये जोडाक्षर कोणता आहे? श्वा। म्हणजेच काय? श अधिक व अधिक आ, हा व्यंजन झाला, हाही व्यंजन झाला आणि शेवटी काय मिसळला? स्वर मिसळला। अशा प्रकारे काय तयार झाला? विश्वास शब्द तयार झाला। म्हणजे जोडाक्षर अशा प्रकारे तयार होत असतं। आता जोडाक्षर कसे तयार होते हे आपण बघितलं। आता जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती प्रकारे ते बघूया। दोन पद्धती असतात, कोणते कोणते? एक आडवी मांडणी आणि उभी मांडणी। म्हणजेच आडवी जोडणी आणि दुसरी कोणती सांगितली मी? उभी जोडणी। आडवी जोडणी म्हणजे काय? एका पुढे एक व्यंजन येऊन जे जोडाक्षर तयार होतं त्याला काय म्हणतात? आडवी मांडणी। आणि उभी मांडणी म्हणजे काय? एका खाली एक जे व्यंजन येतं त्याला काय म्हणतात? उभी मांडणी। म्हणजे कसं बघा, आपण एक उदाहरण घेऊया। विठ्ठल, यामध्ये काय? एका पुढे काय आलेले? व्यंजन आलेले। म्हणजेच कसं? ठ अधिक ठ प्लस अ, ही काय झाली? आपली आडवी मांडणी। आता हाच शब्द जर आपण असा घेतला, कसा? विठ्ठल, ही कोणती झाली? उभी मांडणी झाली। कसं? ठ अधिक अ। म्हणजे आपण काय बघितलं की दोन प्रकार पडतायत, दोन पद्धती पडतायत। कशा कशा? एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी। तुम्हाला माहित आहे का, असे काही ठराविकच व्यंजने आहेत जे जोडाक्षरामध्ये त्यांची उभी मांडणी करते। ते कोणते कोणते? क, ट, ठ, ड, ढ, द आणि ल। याचे ठराविकच आहे की त्यांची काय उभी मांडणी त्या ठिकाणी करते। बाकीचे जे उरलेले व्यंजने आहेत ते सगळ्यांची काय? आडवी मांडणी किंवा आडवं जोडाक्षर त्या ठिकाणी तयार करावं लागतं। आता जोडाक्षर लिहिण्याचा प्रकार बघा, किती प्रकार पडलेले? 4 प्रकार। किती? 4। आपण पद्धती बघितल्या, पद्धती किती पडलेल्या आहेत? 2 पडलेल्या आहेत। काय? आडवी मांडणी एक आणि एक उभी मांडणी। आता ह्या प्रकार बघा, प्रकार किती पडलेले? 4। त्यामध्ये नंबर 1 आहे शेवटी दंड असणारे। त्यामध्ये पण 2 भाग पडले, कोणते कोणते? एक स्वातंत्र्य दंड असणारे आणि एक जोडलेले दंड असणारे। आता शेवटी दंड असणारे जे स्वतंत्र असतात ते किती आहेत? 3 आहेत। कोणते कोणते? ग, न, श। हे काय? शेवटी स्वातंत्र्य दंड असणारे जोडाक्षर आहे, व्यंजने आहेत। त्यानंतर आ मध्ये काय बघतो आपण? शेवटी दंड जोडलेले दंड असणारे ते किती आहे? 18 आहेत। किती? 18। पहिला प्रकार बघितला आपण, शेवटी दंड असणारी व्यंजने। आता दुसरा प्रकार कोणता आहे? मध्य उभी दंड असणारे। किती इथे व्यंजने? 2 आहेत। कोणती कोणती? क आणि फ। हे काय? 2 व्यंजने आहेत। त्यानंतर तिसरा प्रकार आहे अर्धदंड असणारी व्यंजने। ते कोणती कोणती? छ, ळ, ल। ठीक आहे। आणि ट, ठ, ड, ढ, द, ह हे देखील काय? अर्धदंड असणारी व्यंजने। पण हे जे खालचे आहेत ते काय? त्यांचा दंड अर्धदंड असणारी, पण ते काय? अर्ध त्या ठिकाणी होऊ शकणार नाही। म्हणजे जोडाक्षर लिहिण्यामध्ये त्यांना काय? पूर्ण त्या ठिकाणी लिहावं लागेल। पण जे वरचे आहेत छ, ळ, ल यांना लिहिताना काय आपण अर्ध करू शकतो। जसं उदाहरण बघा, बाळ्या असं लिहू शकतो। पण यांना आपण अर्ध करू शकणार आहेत का? नाही, यांना जसं तसं पूर्ण त्या ठिकाणी लिहावं लागणार। शेवटचा आणि चौथा प्रकार कोणता आहे? दंड नसणारी व्यंजन। ते किती आहे? फक्त आणि फक्त एक आहे। तो कोणता आहे? तो आहे र। याला दंडही नाही आणि हा काय? स्वातंत्र्य त्या ठिकाणी लिहिला जातो। तो कोणता आहे? र आहे। चौथा प्रकार कोणता बघितला होता? दंड नसणारा व्यंजन। तो कोणता होता? र होता। पण आता जोडाक्षरामध्ये र लिहायच्या पद्धती किती पडलेल्या आहेत? 4। इथे बघू शकता, इकडे 2 दिले आहेत, इकडे 2 दिले। आता इकडचे जो 2 आहेत त्यांना काय म्हणतात? रकार म्हणतात, रकार। आणि इकडचे जे 2 आहेत त्याला काय म्हणतात? रफार, रफार। आता रकार मध्ये असं किंवा असं या 2 पद्धती वापरू शकतो।
असं किंवा असं हे र फॉर्ममध्ये वापरू शकतो. बघा रकार आणि र फॉर्ममधला फरक काय? रकारमध्ये काय, जो र चा उच्चार आहे तो आपल्याला नंतर घ्यावा लागतो आणि र फॉर्ममध्ये काय, र चा उच्चार अगोदर घ्यावा लागतो. कसा हे बघा, पहिला शब्द काय घेतला आपण, क्र. क अधिक र अधिक अ, क्रम. आधी क चा उच्चार होते मग र चा उच्चार होते, बरोबर. आता इथे कर्म बघितले आपण, बघा र अधिक म अधिक अ, कर्म. म्हणजे काय, र चा आधी काय होणार आहे, उच्चार येणार आहे, मग म चा उच्चार येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.